नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. हे बघा किती छान मजा करतो आम्ही. आणि ही आमची आमराई आहे. आंब्याची झाडे बघा मागे, इथून तुम्ही सगळी आंब्याची, नारळाची. आणि सुट्टीला आम्ही गावाकडे येतो आणि छान मजा करतो. खरं तर शहरातल्या मुलांना खूप मोकळीक हवी असते. फ्लॅटमधल्या त्या 1 BHKच्या घरामध्ये कधी मोकळं होते, कधी बाहेर पडते, कधी मोकळ्या मनानं अंगणामध्ये खेळते. हाच तर खरा आनंद असतो. मुलांना काय कळतं, पण मुलांना जाम मजा येते. मी खूप वेळा पाहिले यूट्यूबमध्ये की काही लोक गोल्ड शोधतात, तर मी पण बघतो. तर मिळालं तर तुम्हाला पण देतो. मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्या की गावाला थोडंफार जाऊन तिकडची हवा, पाणी थोडंसं चेंज असलं की मुलांना छान वाटतं. आणि आमचं इकडे बघा किल्ल्याचं काम चालू आहे. किल्ला कामाच्या ज्या काही उरलेल्या विटा आहे त्याचा किल्ला करतोय आम्ही. आणि आमचं हे छोटं गनुलं कसं इकडे तिकडे दुडू 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 धावते, किती मजा करते. का मारतो दादाला? पाणी कुठे? पाणी पाणी कुठे? आजकाल फ्लॅट संस्कृतीमुळे मुलांना अशी मोकळी जागा खरं तर पाहायलाच मिळत नाही आहे. आणि अशी मुलं बाहेर पडली की किती खेळू किती नाही असं होतं. मग ती कसलीही माती असू दे, खाली कसलंही असू दे, काही असू दे, पण त्यांना नुसतं पळायचं असतं, मजा करायची असते, आनंद घ्यायचा असतो. आपल्या लहानपणी आपण किती मजा करायचो ना. गावाला गेल्यानंतर मामाच्या शेतामध्ये जायचो, मातीत खेळायचो. खरं तर त्याच्यामुळे आपली हेल्थही खूप छान झाली. आणि जरी काही करू शकतो, म्हणजे माती काही, म्हणजे मुलं लगेच बनतात त्यांना. ए हळू हळू हळू. माती काढतोय, खूप मजा येते. बट गावात एक्सपिरियन्स, खोदत जायचं. समजा समजा जर तुम्ही लकी असतात, याच्यात जर गोल्ड मिळालं तर समजा. गणू इकडे. हे बघा, हे मला गोल्ड वाटतंय. हां. पुढे एक प्लास्टिकचं रॅपर आहे बघा. म्हणून मेहनत करायला लागेल. ओके. आमचा मुलगा आहे ना गलुडी, एवढा शातीर आहे ना. आम्ही कुठेही गेलं की ना, कुठेही पळत असतो. मग तोंडात नुसतं जे पण दिसले ते लहान मुलांना तोंडातच घालायचं असतं. तर आम्ही आमच्या गावाला आलोय, म्हणजे माझ्या मम्मीच्या गावाला. आमचं इथे नवीन घर बनलंय. रांजणगाव आहे, तिथे आमचं नवीन घर बनलंय. एकदम स्क्वेअरमध्ये, टेरेस नाही, काय नाही, एकदम छोटं आहे. आणि आज आम्ही इथं आतमध्ये पूर्ण आवरले. आता बघा पप्पा हे पडदे लावत आहे आणि हा पडदा लागलेला आहे. आमचे टाईल ऑलरेडी आलेले आहे. आता आम्ही तुम्हाला किचन दाखवतो. एवढं काही बघू नका, कारण की खूप पसारा आहे आणि खूप सारं हे पण आहे, भांडी आहे. आणि इथून विंडो आहे. परत तिथं पण ती सेम ब्लॉक. परत हे आमचं वॉशरूम. प्लीज मी तुम्हाला वॉर्न करतो की कोणी जेवत असेल ते बघू नका. ओके, हे आमचं वॉशरूम आहे ना, सिंगल रेक्टँगल वॉशरूम. आणि हे आमचं बेडरूम. अजून बेड लागणं बाकी आहे आणि फर्निचर पण बाकी आहे. बट आजच्यासाठी एवढंच. काटच ठीक आहे. इंडिया इज बेस्ट. काट नाही लागत, काट लागते. बेड नाही लागत, बेड बिलकुल नाही लागत. आता इथं काम चाललेलं आहे पप्पाचं, तोपर्यंत आपण बाहेर. तर आपला शातीर चोर इथं पळत आहे आणि तिकडे आपला किल्ला बनवत आहे. बघा कसं पळतोय. आजकाल मोबाईलच्या AI च्या जगामध्ये मुलं जणू मातीपासून हरवत चालली आहे. त्यांच्यासाठी आईवडिलांना द्यायला खरं तर वेळ पण नाही आहे.
दोघे जॉब करत असतात, दोघे मुलांसाठी झटत असतात, पैसे साठवत असतात आणि मुलांना ज्या वेळेमध्ये वेळ देणं गरजेचं आहे त्यावेळेस खरंच वेळ देत नाही आहे. शहरामध्ये तुम्ही बघू शकता किंवा शहरामध्ये राहिल्यानंतर तुम्हाला ते जाणवत असेल की आपण मुलांना एकटं पाडतोय किंवा मुलांना वेळ देत नाही आहे. परंतु तुम्हाला जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मुलांना वेळ देत राहा. छोटं असू दे, मोठं असू दे. खरं तर मुलांना एक 15 वर्षापर्यंत जवळ ठेवणं, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यांनाही समजतं की आपले आईवडील काय करतात, आपल्या आईवडिलांनी काय केलं पाहिजे. ते छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात आणि आपण त्यांच्यासमोर समजा भांडलं, समजा ओरडलो, आपली टोन चेंज केली तर ते खरंच त्यांच्या मनावरती परिणाम होतो. त्यामुळे ही छोटी छोटी काळजी तुम्ही नक्की घ्या. कारण कसं होतं, तुम्हाला कामाचा व्याप आहे, परंतु त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करणं तितकंच महत्त्वाचं. नाहीतर ते नंतर चिडचिडे बनतात, मोठ्याने आवाजात बोलणं, रागवणं, त्यांच्या स्वभावामध्ये तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल. त्यामुळे आईवडिलांनी एकत्र राहणं, एकमेकांना प्रेम व्यक्त करणं, एकमेकांचे हसरे चेहरे पाहणं आजकाल खूप गरजेचं आहे. दोघं जरी जॉब करत असले, आजकाल एक सिंगल चाइल्ड असल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो की त्या मुलाला वेळ देणं जमत नाही. परंतु तुम्हाला जसं जसं वेळ मिळेल तसं तसं तुम्ही वेळ देत जा. गावाला तुमचं घर असेल तर त्याला घेऊन जात जा. त्यामुळे पाहुणे रावळे जे काय आजूबाजूची लोकं आहेत ते मूल ॲडजस्टमेंट शिकतं. त्यांना समजतं कसं वागायचं आहे, कसं राहायचं आहे. असू द्या ठीक आहे, तुम्ही रोज फिल्टरचं पाणी पिता, सगळं हायजीन मेंटेन करता, परंतु या गोष्टी पण मॅटर करतात. कारण कसं होतं, मुलांना थोडीशी मोकळीक, थोडीशी माणसं, बाकीचं सराउंडिंग, बाहेरचं जे काय परिसर आहे त्यांच्यामध्ये ते मिक्स होतात आणि त्यातूनच ते घडतात, ते शिकतात. माझ्या लहानपणी माझं बालपण अतिशय मजेशीर होतं. लहानपणी मी माझ्या आजीसोबत गावाकडे जायचे, शेतात जायचे, खूप मजा करायचे. तिच्यासोबत मी बाजारातसुद्धा जायचे. आमच्याकडे सीताफळाची बाग होती. सीताफळाच्या बागेमध्ये ती सीताफळे काढणं आणि दिवाळीला आम्ही सुट्टीला गेले की तिच्यासोबत बाजारात जायची मजाच वेगळी होती. आणि त्याचबरोबर माझे मामांकडे पण भरपूर शेती असल्यामुळे त्यांचं सतत शेतीचा माल विकण्यासाठी असायचा. शहरामध्ये, गावाकडे जाऊन मी खरंच खूप काही शिकले आणि खूप मजा केली. तुमच्या मुलांना तुम्ही गावाकडचं वातावरण जरूर द्या. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांची डेव्हलपमेंट खूप होते. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची ॲडजस्टमेंट ही खूप गरजेची आहे. झालं ना? येऊ का आता? शहरामधली गर्दी आता खरं तर नकोशीच वाटते. थोडंफार गावाला येणं, राहणं, मोकळी हवा, मोकळी जागा कुठे पाहायला मिळते शहरासारख्या ठिकाणी. म्हणून तर आपण आता जसा गावाकडच्यांचा शहराकडे कल येत चाललाय तसाच शहराकडच्यांचा गावाकडे जाण्याचा कल जास्तीत जास्त वाढलाय. लहान मुलांना मोकळी जागा मिळते, खेळायला, आनंद करायला. आनंद बापरे, इतकी मजा वाटते. मोबाईल हा ते विसरूनच जातात आणि सगळेजण सोबत आहेत, सगळे मजा करतायत. त्याच्यामुळे काय होतं ना, मुलांनाही भूक लागते पहिली गोष्ट, आणि व्यायाम करून ते थकतात, रात्री छान झोपतात. त्यामुळे सुद्धा गावाकडचं वातावरण खरंच मुलांना पोषक आहे. तुम्हीसुद्धा जर गावाकडे राहत असाल, येत असाल तर मुद्दामून 2 दिवस एक्स्ट्रा सुट्टी काढा आणि खूप मजा करा. मुलांसाठी तो जो हॅपीनेस आहे ना, आहा, एकच नंबर. हे बघा, आता आमची इकडे पूजा आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे डेकोरेशन आधीच केलं आहे 2-3 दिवस आणि पूजेची तयारी केली आहे. बघा किती सुंदर मांडणी केली आहे. होम, पूजेचं साहित्य, ज्या काही गोष्टी लागतात गृहप्रवेशासाठी त्या सगळ्या आणल्या होत्या आम्ही आणि सकाळी 4 वाजता उठून सगळ्या गोष्टी करत होतो. घरामधल्या गोष्टी कुठे ठेवल्यात, काय ठेवल्यात, हा सगळा सर्रास गोंधळ चालूच असतो. परंतु हे बघा, बाहेरसुद्धा छान स्वयंपाकाची तयारी झाली आहे. माझी मामी, मावशी सगळे छान आवरी करताय
आणि ते आमचं छोटं पिल्लू इकडे तिकडे पळत होतं आणि हे दोघं मस्त पूजा करत होते, आनंद घेत होते. पुजारी मध्ये मध्ये ज्या काही सूचना देतात ती सूचना पाळत होते. अशा प्रकारे तुम्ही बघा, हे दोघं खरंच वैतागले होते. पण आता कसं होतं, हे जे होम आहे किंवा ही पूजा आहे ही वन टाईम आहे, त्यामुळे त्याला वेळ द्यावा लागतो. आणि सगळे नातेवाईक, सगळ्या जुन्या आठवणी छान नव्यानं ताज्या झाल्या. माझी मामी, माझी मावशी, माझे दाजी, माझी मावशीची मुलगी, ह्या सगळ्या जणी भेटल्या. एकत्र आम्ही फोटो काढले. सकाळपासूनच तशी तयारी चालू केली होती. आणि आदल्या दिवशी पण आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो, बोललो होतो. कितीतरी दिवसांनी पुन्हा आठवणी या ताज्या झाल्या. त्यामुळे एवढे फोटो काढले. आता फोटो काढले खरे, पण आता या फोटोंचा व्हिडिओ बनवण्यापेक्षा म्हटलं चला यूट्यूबमध्येच टाकून देऊ. आणि हळूहळू सगळ्या गोष्टी करत गेलो. आणि सेम त्याच दिवशी आम्ही वैतागलो होतो, त्यामुळे आम्ही परत पुन्हा जेवायला गेलो, मजा केली. तुम्ही जर रांजणगावच्या तिथे आसपास असाल तर मातोश्री हॉटेल आहे, तिकडे तुम्ही जाऊ शकता. तिकडे छान पदार्थ आहेत आणि एकदम रिजनेबल रेट आहे. माझी वहिनी, माझी बहीण, आम्ही जाम धम्माल केली. आता दुसऱ्या दिवशी आम्हाला खूप काम होतं. सांगू का, माझ्यावर सगळे जण चिडचिड करतात. आता मी तुम्हाला दाखवलं, नुसते व्हिडिओ बनवते आणि नुसतंच काय तुझं ते फोन फोन फोन. पण खरं सांगू का, मला आठवणी जपायला खूप आवडतात आणि ह्या आठवणीच तर तुम्हाला जगायला शिकवतात. छोटी छोट्या मुलं किती छान त्यांचं वय होतं, आपण कसे होतो हे पुन्हा आपल्याला पाहायला मिळतं. तो अनुभव आपल्याला त्या फोटोतून जगायला मिळतो. म्हणून तुम्ही सुद्धा फोटो काढत राहा, छान छान आठवणी जमा करत राहा. कारण कसं आहे, काही सांगता येत नाही, क्षणिक काही होऊ शकतं, काय राहू शकतं. तुम्ही फक्त आनंद घेत राहा, आनंद देत राहा. आनंद हा दिल्याने वाढतो. त्यामुळे तुम्हाला हे सगळं पाहून खरंच छान वाटलं असेल, आनंद वाटला असेल. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये तुमचे जे काही वडीलधारी व्यक्ती असतील त्यांना जीव लावा. त्यांचं असणं हे तुमच्यासाठी खूप मोठी देणगी आहे. जसं भाऊ, बहीण, आईवडील गरजेचे असतात, तसे बाकीचे नातेवाईकसुद्धा तेवढा सपोर्टिव्ह परिवार तुम्ही तयार करा. तुम्ही स्वतः त्यांना जीव लावा. कारण कसं आहे, स्वतःहून सुरुवात करणंही महत्त्वाचं असतं. लोकांचं काय सुरू आहे काय नाही यामध्ये काही घेणं देणं नाही. तुम्ही तुमचं काम करत राहा आणि तुमच्या तोंडामध्ये सतत साखरेसारखा गोडवा असू द्या. तुमच्या शब्दांनी कोणाचं मन दुखवलं नाही गेलं पाहिजे आणि कुणी काही बोललं नाही पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त आठवणी कलेक्ट करत राहा, जीव लावत राहा. सगळ्यांच्या फोटोमध्ये घेऊन त्यांनाही तुम्ही इन्व्हॉल्व करा. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळे त्यांनाही छान वाटतं, आनंद मिळतो. आणि सगळे फोटो आता काय करावे पुन्हा पाहायला खूप छान वाटतात. सेव्ह तर बघा, तुम्ही बघू शकता पूजेचा दिवस आले होते आणि आम्ही छान पोळ्या केल्या होत्या, पाहुणे आले होते, घेतलं, सगळी घरातली मंडळी होते, त्याच्यामुळे केले आणि सगळ्या मदतीचा सगळ्यांनीच मदत केली. त्यामुळे काही असं नव्हतं की बाबा कामाचं लोड होईल. आमचे पप्पा पप्पांना आवडत नाही फोटो काढायला, पण आम्ही घेतले पुन्हा छान फोटो काढले. कधीतरी हसा पप्पा ताईंसोबत पुन्हा एकत्र वडिलांनी जे काही केलंय वातावरण पण खूप छान होतं. ते आपल्याला जगायला शिकवतं. काय करणार, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सगळेजण आले, सगळेजण भेटले, त्यांच्यासोबत वेळ काढा.